आणि यानंतर अतिशय धक्कादायक बातमी आहे गडचिरोलीमधून मुलांच्या मृतदेहांसह जन्मदात्यांना पायपीट करावी लागली आहे। गडचिरोलीच्या अहेरीतील पत्तीगाव या ठिकाणी ही सगळी घटना घडली आहे। तापावरील उपचारासाठी दोघांना देखील नेलं होतं एका पुजाऱ्याकडे, मात्र दोन्ही चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय। जन्मदात्याने रुग्णालय गाठलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला। मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल 15 किलोमीटर पर्यंत या जन्मदात्यांना पायपीट करावी लागली आहे। शववाहिका उपलब्ध नसल्यानं माता पितांवर ही वेळ आली आहे। दोन चिमुकल्यांचा मृतदेह खांद्यावर घेऊन या दोन्ही आई वडिलांना पायपीट करावी लागली आहे। गडचिरोलीतील ही संपूर्ण हृदयद्रावक घटना आहे। मृतदेहांसह जन्मदात्यांना पायपीट करावी लागली आहे। अहेरीतील पत्तीगाव या ठिकाणी ही हृदयद्रावक घटना घडली आहे। तापावरील उपचारासाठी दोघांना देखील पुजाऱ्याकडे घेऊन जाण्यात आलं होतं, मात्र दोन्ही चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय। जन्मदात्याने रुग्णालय गाठलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल 15 किलोमीटर पर्यंतच्या पायपीट करत इथं यांना जावं लागलं आहे। शववाहिका देखील उपलब्ध नव्हती, त्यामुळे माता पितांवर ही वेळ आली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनीष आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मनीष, आपण पाहतोय गडचिरोली सारख्या दुर्गम भागात अनेकदा असे प्रकार घडत असतात, मात्र या दोन्ही चिमुकल्यांना आपण बघायला गेलं तर एका पुजाऱ्याकडे घेऊन जाण्यात आलं होतं। नेमका काय होता हा प्रकार, संपूर्ण सविस्तर माहिती द्याल? वर्षा, नक्कीच हे खूप दुर्दैवी घटना आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये जादूटोणा आणि बुवाबाजी या घटना घडत असतात, कारण की तो आदिवासी आणि दुर्गम भाग असल्यामुळे ही घटना 4 सप्टेंबरला घडली आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल आहे। निश्चितच हो, येतोय बोला मनीष तुम्ही। हॅलो, माझा आवाज येतोय? हो बोला मनीष, बोला। संपूर्ण प्रकार नेमका काय घडला आहे थोडक्यात सांगाल? वर्षा 4 तारखेला ही घटना घडली होती आणि त्या दोन्ही मुलांना तब्येत बिघडल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी गावातच असलेल्या एका बुवाबाजीकडे घेऊन गेले होते आणि बुवाबाजीकडे गेल्यानंतर त्यांनी काहीतरी जडीबुटी दिली होती आणि ती जडीबुटी त्यांनी काय दिली नेमकी हे माहिती नाही आणि मग ते तिथंच तो मृत पावले ते दोन्ही मुलं आणि त्या मुलांना घेऊन ते आरोग्य विभागात गेले असता आरोग्य विभागामध्ये अँब्युलन्स उपलब्ध नव्हती। त्यावेळेस त्या आई वडिलांनी दोन्ही मुलांना खांद्यावर घेऊन ते पायपीट केलेली आहे 15 किलोमीटरची। वर्षा, निश्चितच अतिशय हृदयद्रावक घटना आहे। आपण पाहतोय खरं तर आता पोलीस पुढे काय कारवाई करतात हे बघावं लागेल। खूप खूप धन्यवाद मनीष तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय अतिशय दुःखद अशी घटना आहे। माता पितांवर, खरं तर माता पितांवर ही वेळ आली आहे। तब्बल 15 किलोमीटरचा पायपीट प्रवास करत या दोघांना देखील आपल्या चिमुकल्या मुलांचा मृतदेह घेत यावेळेस जावं लागलंय। शववाहिका देखील या ठिकाणी उपलब्ध नव्हती, त्यामुळे दोन्ही चिमुकल्यांना असं घेऊन जावं लागलं आहे। ताप आल्यानंतर एका पुजाऱ्याकडे घेऊन गेला असता त्यांनी जडीबुटी खायला दिली आणि त्यानंतर त्या दोघांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे। अहेरीतील पत्तीगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे।